गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण आपला जो सेकंड चॅप्टर आहे 11 KV सबस्टेशन या सेकंड चॅप्टरमधले जे नेक्स्ट पॉईंट्स आहेत ते नेक्स्ट पॉईंट आपण आजच्या लेक्चरमध्ये कवर करणार आहे. सो लास्ट लेक्चरला आपण हा जो सेकंड चॅप्टर आहे 11 KV सबस्टेशन तो सुरू केला होता. त्यामधले पहिले जे बेसिक पॉईंट्स आहेत ते आपण कवर केलेले आहेत. ओके, सो आपण पहिल्यांदा ते एकदा रिवाईज करूया शॉर्टमध्ये, नंतर जे पुढचे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स स्टार्ट करूया. सो मी तुम्हाला सांगितलेलं आहे की लास्ट लेक्चरमध्ये हा जो आपला सेकंड चॅप्टर आहे याला ॲज पर करिक्युलम मिनिमम 18 मार्क्सचे क्वेश्चन जे असणार आहेत ते एक्झाममध्ये विचारले जाणार आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन बघितलेलं. त्या इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलेलं की 11 KV सबस्टेशन जे असणार आहे ते जनरली पोल माउंटेड सबस्टेशन असतं आणि त्याच्यामागचं रिझन काय आहे ते आपण स्टडी केलेलं आहे. कारण काय असणार आहे, एखादं सबस्टेशन जर आपल्याला इरेक्ट करायचं असेल, इन्स्टॉल करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जागा लागणार आहे. आणि सध्याची कंडिशन बघता म्हणजे लिमिटेड जागा असल्यामुळे किंवा जागेचे रेट जास्त असल्यामुळं आपल्याला जे सबस्टेशन आहे ते आपल्याला पोलवरती इन्स्टॉल करणं इकॉनॉमिकल पडणार आहे. ओके, म्हणजे कमी खर्चामध्ये आपण ते सबस्टेशन इन्स्टॉल करू शकतो. त्यामुळे 11 KVचे जे सबस्टेशन असतात ते जनरली पोल माउंटेड किंवा प्लिंथ माउंटेड सबस्टेशन असणार आहेत. नेक्स्ट आपण नीड फॉर पोल माउंटेड और प्लिंथ माउंटेड सबस्टेशन बघितलेलं. त्याच्यामध्ये पोल माउंटेड सबस्टेशन काय आहे ते आपण बघितलेलं. पोल माउंटेडमध्ये दोन टाईप पडणार आहेत, एक असणार आहे सिंगल पोल माउंटेड आणि दुसरा असणार आहे एच पोल माउंटेड. सो इथं डायग्राममध्ये तुम्हाला बघायला मिळेल सिंगल पोल माउंटेड सबस्टेशनमध्ये काय केलेलं आहे, एका सिंगल पोलवरती पूर्ण सबस्टेशन इक्विपमेंट्स इन्स्टॉल केलेले आहेत. आणि एच पोल माउंटेड स्ट्रक्चरमध्ये काय केलेलं आहे, दोन पोल इरेक्ट केलेले आहेत आणि त्या दोन पोलवरती ट्रान्सफॉर्मर किंवा त्या सबस्टेशन जे इक्विपमेंट्स आहेत ते इन्स्टॉल केलेले आहेत. सो हे स्ट्रक्चर जे असणार आहे ते कॅपिटल एच लेटरसारखं दिसणार आहे, त्यामुळे त्याला एच पोल स्ट्रक्चर असे म्हणणार आहे. हे असणार आहेत सिंगल पोल माउंटेड सबस्टेशनचे दोन टाईप्स. नंतर भेटलं आपण प्लिंथ माउंटेड सबस्टेशन. सो प्लिंथ माउंटेड सबस्टेशन म्हणजे काय, असं सबस्टेशन ज्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर जो असणार आहे तो आपण सिमेंट कॉन्क्रीटच्या फाउंडेशनवरती इन्स्टॉल करणार आहे, त्याला प्लिंथ माउंटेड सबस्टेशन असं म्हटलं जाणार आहे. नेक्स्ट आपण सेकंड पॉईंट सुरू केला होता 11 kV/440 V पोल माउंटेड सबस्टेशन जे असणार आहे त्या सबस्टेशनमध्ये कोणकोणते इक्विपमेंट्स आहेत, त्या इक्विपमेंटचं फंक्शन काय आहे आणि त्या इक्विपमेंटचे रेटिंग्स काय आहेत हा पॉईंट आपण सुरू केलेला. त्याच्यामध्ये आपण पहिला बघितलेला 3 फेज ट्रान्सफॉर्मर हा कुठल्याही सबस्टेशनचा सगळ्यात इम्पॉर्टंट किंवा मेन कंपोनंट असणार आहे. त्याचं फंक्शन आपण बघितलेला, जो ट्रान्सफॉर्मर काय करतो आहे तर 11 KVचं 440 V कन्वर्जन करणार आहे. ओके, त्या ट्रान्सफॉर्मरच्या रेटिंग्स आपण स्टडी केलेलेच आहेत. सेकंड पॉईंट आपण बघितलेला लाईटनिंग अरेस्टर. लाईटनिंग अरेस्टरचं फंक्शन काय असणार आहे, जर त्या सबस्टेशनवरती लाईटनिंग स्ट्रोक झाला तर त्या लाईटनिंग स्ट्रोकमधून येणार जे ओव्हर व्होल्टेज असणार आहे ते ओव्हर व्होल्टेज त्या पोल माउंटेड सबस्टेशनला डॅमेज करू शकतं. ओके, सो ते अवॉइड करण्यासाठी त्या सबस्टेशनच्या सगळ्यात वरती लाईटनिंग अरेस्टर इन्स्टॉल केले जाणार आहेत. हे लाईटनिंग अरेस्टर काय करत आहेत तर जर लाईटनिंग स्ट्रोक झाला तर त्या लाईटनिंग स्ट्रोकमधून येणार जे ओव्हर व्होल्टेज आहे ते ओव्हर व्होल्टेज ते ग्राउंडकडे डायव्हर्ट करणार आहेत आणि त्यामुळे ते पोल माउंटेड सबस्टेशन असणार आहे ते सेफ राहणार आहे. तर त्याचं रेटिंग पण आपण बघितलेलं. सेकंड होता करंट ट्रान्सफॉर्मर. आता हे जे करंट ट्रान्सफॉर्मर आहेत हे करंट ट्रान्सफॉर्मर काय करत आहेत, हाय करंट मॅग्निट्यूड जे असणार आहे त्या हाय करंटचं स्टेप डाऊन करणार आहेत, म्हणजे लो करंटमध्ये कन्वर्जन करणार आहेत. आणि तो स्टेप डाऊन केलेला करंट जो असणार आहे तो आपण मेजरमेंटसाठी किंवा कंट्रोल ॲपरेटसमध्ये किंवा AC इन्स्ट्रुमेंट्समध्ये यूज करू शकतो. त्याचं रेटिंग आपण बघितलेलं. नेक्स्ट पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर बघितलेला. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर पण सेम करणार आहे, जे हाय व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजचं लो व्होल्टेजमध्ये कन्वर्जन करणार आहे किंवा हाय व्होल्टेज मॅग्निट्यूड जे असणार आहे ते स्टेप डाऊन करून लो व्होल्टेज करणार आहे. आणि ते लो व्होल्टेज आपण मेजरमेंटसाठी किंवा कंट्रोलिंगसाठी किंवा मीटरिंग पर्पजमध्ये ते लो व्होल्टेज यूज करू शकणार आहे. त्याचे पण आपण रेटिंग्स स्टडी केलेले होते. ओके, सो इथंपर्यंत आपण लास्ट लेक्चरला पॉईंट्स कवर केले ते. इथून पुढचे जे पॉईंट्स आहेत ते आजच्या लेक्चरला आपण कवर करणार आहे. ओके, सो त्यामध्ये नेक्स्ट पॉईंट असेल एअर ब्रेक स्विच, त्याला AB स्विच असंही म्हणतात. ओके, आता AB स्विच त्यामध्ये बघा फर्स्ट पॉईंट, एअर ब्रेक स्विच इज अ स्विच गेअर डिव्हाइस दॅट युजेस एअर ॲज अन डायइलेक्ट्रिक. सो एअर ब्रेक स्विच असं का म्हणायचं, कारण हा स्विच काय करतोय, ओपन झाल्यानंतर दोन कनेक्टिंग टर्मिनल्सच्या मध्ये
कुठल्याही टाईपचं इन्सुलेशन त्या ठिकाणी यूज केलेलं असणार आहे. तर त्या दोन कनेक्टिंग टर्मिनलच्या मधली एअर जी असणार आहे ती एअर ॲज अ डायलेक्ट्रिक मीडियम म्हणून ॲक्ट होणार आहे. त्यामुळे त्याला एअर ब्रेक स्विच असं म्हणणार आहे. ओके. सिमिलरली तुम्हाला माहीत आहे, आपण जर ट्रान्समिशन लाईन बघितली तर ट्रान्समिशन लाईनमध्ये दोन फेज कंडक्टर्स जे असणार आहेत, तर दोन फेज कंडक्टरमध्ये कुठल्याही टाईपचं इन्सुलेशन नसतं. ते दोन्ही कंडक्टर्स बेअर कंडक्टर असतात, म्हणजे ओपन कंडक्टर असतात. पण त्या दोन्ही कंडक्टरच्या मधली एअर जी असणार आहे ती एअर डायलेक्ट्रिक मीडियम म्हणून ॲक्ट होते. सिमिलरली एअर ब्रेक स्विचमध्ये काय होणार आहे, ज्यावेळेला तुम्ही स्विच ओपन करणार आहे त्यावेळेला त्या स्विचच्या दोन्ही कॉन्टॅक्टच्या मधली एअर जी असणार आहे ती एअर ॲज अ डायलेक्ट्रिक मीडियम म्हणून ॲक्ट होणार आहे. ओके. आणि सर्किट जे असणार आहे ते व्यवस्थित ओपनच राहणार आहे. ओके. सो एअर ब्रेक स्विच म्हणजे काय, एअर ब्रेक स्विच हे एक स्विच गेअर डिव्हाइस आहे. त्यामध्ये नॅचरल एअर जे असणार आहे त्या एअरच्या मदतीने त्या ठिकाणी इन्सुलेटिंग किंवा इन्सुलेशनची प्रॉपर्टी जी असणार आहे ती प्रोव्हाइड केली जाणार आहे. नेक्स्ट पॉईंट, एअर ब्रेक स्विच इज वाईडली इन्स्टॉल्ड इन डिस्ट्रीब्युशन नेटवर्क फॉर आयसोलेशन अँड स्विचिंग पर्पज. सो AB स्विच जो असणार आहे तो डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये जास्त प्रमाणामध्ये यूज केला जातो. नेक्स्ट, the main function of air brake switch is to isolate 11 kV line from the transformer. Okay. so AB switchचं मेन फंक्शन काय आहे, तर 11 kV लाईन जे आपण ट्रान्सफॉर्मरला देतोय. आता आपला ट्रान्सफॉर्मर काय करतोय, तर 11 kVचं 440 मध्ये कन्व्हर्जन करतोय. सो 11 kV लाईन जी असणार आहे ते आपण ट्रान्सफॉर्मरला आणून कनेक्ट करणार आहे. सो हा जो AB स्विच असणार आहे, हा स्विच कुठं असणार आहे, तर 11 kV लाईन आणि ट्रान्सफॉर्मर ह्या दोघांच्या मध्ये तो स्विच असणार आहे. ओके. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की येणारी जी 11 kV लाईन आहे ती 11 kV लाईन AB स्विचला कनेक्ट करून नंतर पुढं ट्रान्सफॉर्मरला कनेक्ट केली जाणार आहे. आता तुम्हाला जर ट्रान्सफॉर्मरला येणारा 11 kV सप्लाय बंद करायचा असेल तर काय केलं जाणार आहे, तो AB स्विच असणार आहे, तो AB स्विच ओपन केला जाणार आहे, जेणेकरून ट्रान्सफॉर्मरला मिळणारा 11 kV सप्लाय जो आहे तो स्टॉप होणार आहे. ओके. सो मी या ठिकाणी डायग्राम तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. हा ट्रान्सफॉर्मर आहे असं अज्युम करा, जो 11 kVचं 440 मध्ये कन्व्हर्जन करणार आहे. आता ह्या 11 kVला ट्रान्सफॉर्मरला आपण 11 kV सप्लाय देणार आहे. पण सप्लाय द्यायच्या अगोदर त्याच्यामध्ये इथं AB स्विच कनेक्ट केला जातो आणि AB स्विच नंतर तो सप्लाय जो असणार आहे तो ट्रान्सफॉर्मरला दिला जाणार आहे. ओके. आता आपल्याला जर ट्रान्सफॉर्मरचं मेंटेन्स करत असेल किंवा ट्रान्सफॉर्मरवरती एखादं काम करत असेल तर ट्रान्सफॉर्मरचा सप्लाय आपल्याला बंद करायला लागणार आहे. आणि ट्रान्सफॉर्मरचा सप्लाय तुम्ही कसा बंद करू शकता, तर ह्या ट्रान्सफॉर्मरच्या अगोदर जो AB स्विच आपण कनेक्ट केलेला आहे हा AB स्विच ओपन करायचा. AB स्विच ओपन केला की ट्रान्सफॉर्मरचा सप्लाय बंद होणार आहे. ओके. सो AB स्विचचं मेन फंक्शन काय आहे, तर ट्रान्सफॉर्मरला जो आपण 11 kV सप्लाय देतोय तो सप्लाय स्टॉप करण्याचं काम AB स्विचचं असणार आहे. द नेक्स्ट, इट इज हँड ऑपरेटेड स्विच जनरली यूज फॉर मेंटेनन्स वर्क. ओके. सो हा जो AB स्विच आहे हा AB स्विच हँड ऑपरेटेड स्विच आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी स्वतः जाऊन तो स्विच ऑपरेट करून AB स्विच ओपन करावा लागेल. किंवा AB स्विच क्लोज करायचा असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तो हाताने AB स्विच क्लोज करायला लागणार आहे. ओके. सो अशा प्रकारे हा हँड ऑपरेटेड स्विच आहे. आणि जनरली कधी यूज करतात, ज्यावेळी आपल्याला त्या पोल माउंटेड सबस्टेशनचा मेंटेनन्स करायचा असतो त्यावेळेला, किंवा त्या सबस्टेशनला येणारा सप्लाय बंद करायचा असतो त्यावेळेला हा AB स्विच जो असतो तो ऑपरेट केला जाणार आहे. ओके. तर इथे मी तुम्हाला त्याची डायग्रॅम दाखवलेलीच आहे. आता पुढं आपण ज्यावेळी तुम्हाला याचं कॉन्फिगरेशन बघायला मिळेल त्यावेळी तुम्हाला समजेल की AB स्विच कसं ऑपरेट केला जाणार आहे ते. ओके. सो हा AB स्विचची डायग्रॅम या ठिकाणी दाखवलेली आहेच. ओके. या ठिकाणी बघा, हा जो रॉड दिसतोय तुम्हाला वरती हा मुवेबल रॉड असणार आहे. जेव्हा तुम्ही हँडल ऑपरेट करताय त्यावेळी हा रॉड जो असणार आहे तो ओपन होणार आहे, किंवा तो रॉड जो असणार आहे तो आता ह्या पोझिशनला आहे, तो नंतर असा वरच्या पोझिशनला आहे, म्हणजे स्विच जो असणार आहे तो AB स्विच जो असणार आहे तो ओपन होणार आहे. ओके. सो हा जो रॉड दिसतोय हा ओपन केल्यानंतर मागं सरकेल आणि टर्मिनल जे असणार आहेत ते ओपन होणार आहेत. सो नेक्स्ट पॉईंट त्यामध्ये रेटिंग. आता त्याचं रेटिंग दिलेलं आहे. ऑपरेटिंग व्होल्टेज जे असणार आहे ते 11 kV असणार आहे, कारण हा AB स्विच जो आहे तो आपण 11 kV लाईनला कनेक्ट केलेला आहे. 11 kV लाईनचा सप्लाय सुरू करणं किंवा थांबवणं हे ह्या AB स्विचचं काम असणार आहे. सो त्याचं ऑपरेटिंग व्होल्टेज 11 kV असेल आणि करंट रेटिंग जे दिलेलं आहे 200
ॲम्पेअरपर्यंत 200 ॲम्पेअरपर्यंत तो इझिली करंट इंटरप्ट करू शकणार आहे. ओके, सो असणार त्याचं कॉन्फिगरेशन. आता मी तुम्हाला ह्याची एक डायग्रॅम दाखवतो ज्याच्यामध्ये AB स्विच आणि त्याचा हँडल कुठं असणार आहे ते तुम्हाला समजेल. ओके, सो इथं बघा या ठिकाणी ही डायग्रॅम तुम्ही बघा. याच्यामध्ये काय केलेलं आहे तर या ठिकाणी इथं तुम्हाला AB स्विच बघायला मिळेल. प्रत्येक फेजसाठी एक याप्रमाणे 3 स्विचेस त्या ठिकाणी कनेक्ट केलेले आहेत आणि ह्या तिन्ही स्विचेसना मिळून एक रॉड कनेक्ट केलेला आहे. इथं असेल तो असा तिन्ही स्विचना मिळून एक रॉड कनेक्ट केलेला आहे आणि तो जो रॉड असणार आहे तो इथं खाली इथंपर्यंत आणलेला आहे. दिसेल तुम्हाला ऑपरेटिंग हँडल फॉर आयसोलेटर किंवा AB स्विच. इथला हँडल तुम्ही ओपन केला की इथले हे जे वरचे AB स्विचचे टर्मिनल्स असणार आहेत ते ओपन होणार आहेत. इथला खालचा हँडल तुम्ही क्लोज केला की हे AB स्विचचे जे टर्मिनल्स असणार आहेत ते क्लोज होणार आहेत. ओके, सो अशा प्रकारे त्या डीपीच्या खाली जो हँडल असणार आहे तो हँडल ऑपरेट करून तुम्ही AB स्विच ऑन किंवा ऑफ करू शकणार आहे. ओके, असेल AB स्विच और एअर ब्रेक स्विच. द नेक्स्ट पुढचा कंपोनंट असेल ड्रॉप आउट फ्यूज, त्याला DO असंही म्हणतात. ओके, ड्रॉप आउट फ्यूज और DO. आता ड्रॉप आउट फ्यूज त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, ड्रॉप आउट फ्यूज इज एक्सपल्शन टाईप फ्यूज. सो ड्रॉप आउट फ्यूज एक एक्सपल्शन टाईप फ्यूज आहे. म्हणजे काय असणार आहे, ज्यावेळेला जास्त करंट त्या फ्यूजमधून फ्लो व्हायला सुरू होईल त्यावेळेला त्या फ्यूजचं टेम्परेचर, फ्यूज वायरचं टेम्परेचर असणार आहे ते वाढणार आहे आणि ती फ्यूज वायर असणार आहे ती मेल्ट होणार आहे. म्हणजे आपल्या घरामधली जी किटकॅट फ्यूज आहे ती जशी ऑपरेट होते सेम त्या टाईपने ही ड्रॉपआउट फ्यूज जी असणार आहे ती ऑपरेट होणार आहे. ओके, नेक्स्ट द मेन फंक्शन ऑफ इट इज टू प्रोटेक्ट ट्रान्सफॉर्मर फ्रॉम करंट सर्ज और ओव्हरलोड. ओके, सो ह्या फ्यूजचं मेन फंक्शन काय आहे तर त्या ट्रान्सफॉर्मरचं ओव्हरलोडिंग किंवा करंट सर्जपासून प्रोटेक्शन करणं. ओके, म्हणजे काय, जर त्या ट्रान्सफॉर्मरचा लोड वाढला तर काय होणार आहे, ट्रान्सफॉर्मरमधून फ्लो होणारा करंट किंवा ट्रान्सफॉर्मरकडून घेतला जाणारा करंट जो असणार आहे तो वाढणार आहे. आणि करंट वाढला की ही जी ड्रॉपआउट फ्यूज असणार आहे ती ड्रॉपआउट फ्यूज गरम होऊन वितळणार आहे, मेल्ट होणार आहे. आणि ती मेल्ट झाली की ऑटोमॅटिकली सर्किट जे असणार आहे ते ओपन होणार आहे. ओके, अशा प्रकारे ही ड्रॉपआउट फ्यूज जी असणार आहे ती ट्रान्सफॉर्मरचं प्रोटेक्शन करणार आहे करंट सर्जपासून किंवा ओव्हरलोडपासून. सो तो डायग्राममध्ये तुम्हाला खाली बघायला मिळेल ड्रॉपआउट फ्यूज. सो या प्रकारची जी फ्यूज असणार आहे यामध्ये काय नसते. फ्यूज म्हणजे काय तर 2 टर्मिनलच्या मध्ये फक्त एक मेटलची एक वायर कनेक्ट केली जाणार आहे. ओके, त्याला DO असं म्हणणार आहेत किंवा ड्रॉपआउट फ्यूज म्हणणार आहेत. किंवा सेकंड डायग्राममध्ये या टाईपचे DO पण त्याच्यामध्ये यूज केले जाणार आहेत. या ठिकाणी कलर कोडिंग केलेलं आहे. प्रत्येक फेजसाठी एक फ्यूज यूज केली जाणार आहे. ओके, त्याला DO किंवा ड्रॉपआउट फ्यूज असेही म्हणणार आहेत. आपल्या घरामधली किटकॅट फ्यूज जशी ऑपरेट होते, ओव्हरलोड आला की त्यामधली जी फ्यूज वायर असणार आहे ते गरम होऊन मेल्ट होणार. सिमिलरली त्या टाईपमध्ये DO जो असणार आहे तो ऑपरेट होणार आहे आणि ट्रान्सफॉर्मरचं प्रोटेक्शन करणार आहे. त्यामध्ये रेटिंग, त्याचं व्होल्टेज रेटिंग असणार आहे 12 kV. 12 kV पर्यंत तो व्होल्टेज सस्टेन करू शकणार आहे. आपलं सिस्टीम व्होल्टेज आहे 11 kV. सो ह्या DOचं रेटिंग असणार आहे सिस्टीम व्होल्टेजपेक्षा थोडं जास्त असेल, 12 kV असेल. करंट रेटिंग असणार आहे 100 अँपिअर. म्हणजे 100 अँपिअरपर्यंत करंट जो असणार आहे तो ती DO फ्यूज इझिली कॅरी करेल. त्यापेक्षा जास्त करंट आला की DO फ्यूज मेल्ट होणार आहे आणि सर्किट ओपन होणार आहे. नेक्स्ट ब्रेकिंग कॅपॅसिटी दिलेली आहे 8 किलो अँपिअर. पुढे दिलेलं आहे इम्पल्स विथस्टँड व्होल्टेज ऑफ फ्यूज बेस. म्हणजे त्या फ्यूजचा जो बेस असणार आहे त्या बेसचं इम्पल्स विथस्टँड व्होल्टेज किती असणार आहे. म्हणजे त्या फ्यूजचा जो बेस आहे तो बेस किती व्होल्टेज सस्टेन करू शकणार आहे. व्होल्टेज कोणतं तर इम्पल्स व्होल्टेज. इम्पल्स व्होल्टेज म्हणजे काय तर सडन चेंज इन व्होल्टेज. व्होल्टेज जर एकदम वाढलं तर ते एकदम वाढलेलं व्होल्टेज जे असणार आहे ते किती व्होल्टेज त्या फ्यूजचा बेस सस्टेन करणार आहे. ओके, सो ते असणार आहे 75 kV. ओके, म्हणजे सिस्टीमचं व्होल्टेज जर सडनली एकदम वाढलं ते 75 kV पर्यंत गेलं तरी ती फ्यूज असणार आहे ती व्यवस्थित तेवढं व्होल्टेज हँडल करणार आहे विदाउट गेटिंग डॅमेज. पण सिस्टीमचं व्होल्टेज जर एकदम
सडनली वाढलं आणि ते 80 केव्ही 85 केव्ही झालं तर ती फ्यूज जी असणार आहे ती त्या केसमध्ये खराब होणार आहे, डॅमेज होणार आहे. नेक्स्ट असणार आहे 1 मिनिट पॉवर फ्रिक्वेन्सी विथस्टँड व्होल्टेज. ओके, तर ते असणार आहे 28 केव्ही. म्हणजे त्या फ्यूजला जर तुम्ही पॉवर फ्रिक्वेन्सी व्होल्टेज अप्लाय केलं तर ती फ्यूज एका मिनिटासाठी किती व्होल्टेज सस्टेन करू शकेल ते दिलेलं आहे 28 केव्ही. आता आपल्याला आपण बघितलं की ह्या फ्यूजचं ऑपरेटिंग व्होल्टेज किती आहे 12 केव्ही. म्हणजे ही फ्यूज 12 केव्हीला व्यवस्थित ऑपरेट होणार आहे. पण इन केस सिस्टीमचं व्होल्टेज जर वाढलं 12 केव्हीपेक्षा जास्त झालं ते 25 केव्ही एवढं झालं तर त्याची फ्यूज असणार आहे ही 25 केव्ही व्होल्टेज 1 मिनिटसाठी इझिली विथस्टँड करणार आहे. कारण त्याची 1 मिनिट पॉवर फ्रिक्वेन्सी विथस्टँड व्होल्टेज किती आहे 28 केव्ही. म्हणजे त्या फ्यूजवरती 28 केव्ही एवढं व्होल्टेज जर आलं तर ती फ्यूज जी असणार आहे ती 1 मिनिटासाठी तेवढं व्होल्टेज सस्टेन करू शकणार आहे, सहन करू शकणार आहे. पण एका मिनिटापेक्षा जर जास्त झाला तर ती फ्यूज डॅमेज होणार आहे. किंवा 28 केव्हीपेक्षा जास्त व्होल्टेज तुम्ही एका मिनिटापर्यंत अप्लाय केलं तर ती फ्यूज डॅमेज होणार आहे. ओके, म्हणजे थोडक्यात काय तर ती फ्यूज असणार आहे ती 28 केव्ही एवढं व्होल्टेज 1 मिनिटसाठी विथस्टँड करू शकते. एका मिनिटापेक्षा जास्त झालं तर ते डॅमेज होणार आहे किंवा 28 केव्हीपेक्षा जास्त व्होल्टेज असेल तरी ते डॅमेज होणार आहे. ओके, असणार त्याचं 1 मिनिट पॉवर फ्रिक्वेन्सी विथस्टँड व्होल्टेज. ओके, असणार आहे DO किंवा ड्रॉप आउट फ्यूज. हे पण तुम्हाला त्या डायग्रॅममध्ये किंवा RDPवरती बघायला मिळणार आहेत. ह्या 2 टाईपच्या असतात. ही इमेज फर्स्ट दाखवली ती किंवा इमेज सेकंड, या दोघांपैकी एका टाईपचे DO यूज केले जातात. द नेक्स्ट असणार आहे इन्सुलेटर. आता इन्सुलेटर त्यामध्ये आपल्याला इन्सुलेटर फंक्शन माहितीच आहे तरी पण बघूया. द मेन फंक्शन ऑफ इन्सुलेटर इज टू इन्सुलेट द लाईव्ह कंडक्टर ऑर इक्विपमेंट फ्रॉम द विथ रेफरन्स टू ग्राउंड. ओके, म्हणजे इन्सुलेटर काय करणार आहेत लाईव्ह कंडक्टर आणि ग्राउंड ह्या दोघांमध्ये इन्सुलेशन प्रोव्हाइड करायचं काम करणार आहे. किंवा ग्राउंड आणि लाईव्ह कंडक्टर ह्या दोघांमध्ये कुठल्याही टाईपचा कॉन्टॅक्ट ते होऊन देणार नाहीत. सेकंड पॉईंट, इट ऑल्सो प्रोव्हाइड्स मेकॅनिकल सपोर्ट टू द लाईन. ओके, सो इन्सुलेटरचं आणखीन एक फंक्शन काय आहे तर ती जी लाईन आहे किंवा तो जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरला मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करायचं काम हे इन्सुलेटर करणार आहेत. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला इन्सुलेटर जो आहे तो दाखवलेला आहे. हा जो इन्सुलेटर आहे ह्या इन्सुलेटरच्या इथं टॉपवरती इथे एक तुम्हाला असा व्ही शेपचा कर्व दिसतोय. ह्या कर्वमधून लाईन जी असणार आहे ती लाईन पास केली जाणार आहे. ओके, आणि ह्या ठिकाणचा मेकॅनिकल रॉड जो आहे हा रॉड जो असणार आहे तो रॉड क्रॉस आर्मवरती फिक्स केला जाणार आहे किंवा त्याच्या स्लॉटमध्ये तो व्यवस्थित टाईटली हँग केला जाणार आहे. सो त्याचं रेटिंग सिस्टीम व्होल्टेज आहे 11 केव्ही, लाईन्स व्होल्टेज 11 केव्ही आहे त्यामुळे त्याचं पण ऑपरेटिंग व्होल्टेज 11 केव्ही असेल. हायएस्ट सिस्टीम व्होल्टेज असेल 12 केव्ही, म्हणजे 12 केव्हीपर्यंत व्होल्टेज सस्टेन करणार आहे. नेक्स्ट ड्राय पॉवर फ्रिक्वेन्सी विथस्टँड व्होल्टेज. ओके, म्हणजे जर इन्सुलेटर ड्राय असेल कोरडा असेल तर तो 45 केव्ही एवढं व्होल्टेज ड्राय पॉवर फ्रिक्वेन्सी व्होल्टेज सस्टेन करू शकतो अगदी थोड्या वेळासाठी. नेक्स्ट वेट पॉवर फ्रिक्वेन्सी व्होल्टेज, म्हणजे तो इन्सुलेटर जर ओला असेल तर तो थोड्या वेळासाठी 35 केव्हीपर्यंत व्होल्टेज विथस्टँड करू शकणार आहे. ओके, नेक्स्ट इम्पल्स विथस्टँड व्होल्टेज, म्हणजे जर सिस्टीमचं व्होल्टेज सडनली एकदम वाढलं 1-2 सेकंदासाठी व्होल्टेज जर ते 75 केव्हीपर्यंत गेलं तरी तेवढं व्होल्टेज तो इन्सुलेटर सस्टेन करू शकणार आहे. ओके, म्हणजे इम्पल्स म्हणजे काय 1-2 सेकंदासाठी जर तेवढं व्होल्टेज झालं तर तो 75 केव्हीपर्यंत व्होल्टेज सस्टेन करेल विदाउट गेटिंग डॅमेज. नेक्स्ट मिनिमम फेलिंग लोड असेल तो असणार आहे 5 किलो न्यूटन. तेवढा लोड जो असणार आहे तो इन्सुलेटर इझिली सस्टेन करणार आहे. त्यापेक्षा जर जास्त लोड झाला तर तो इन्सुलेटर डॅमेज होणार आहे. ओके, सो असे त्या इन्सुलेटरचे रेटिंग्स दिलेले आहेत. ओके, सो ड्राय पॉवर फ्रिक्वेन्सी विथस्टँड म्हणजे इन्सुलेटर कोरडा असताना तो किती व्होल्टेज सस्टेन करेल थोड्या वेळासाठी. आणि वेट पॉवर फ्रिक्वेन्सी म्हणजे तो इन्सुलेटर ओला असताना तो किती व्होल्टेज सस्टेन करणार. आता हे जे व्होल्टेज असणार आहे पॉवर फ्रिक्वेन्सी विथस्टँड व्होल्टेज म्हणजे हे ठराविक थोड्या वेळासाठी 1 मिनिटभरासाठी तो सस्टेन करू शकणार आहे. आणि इम्पल्स म्हणजे काय तर 1-2 सेकंदासाठी तो किती व्होल्टेज सस्टेन करणार आहे. ओके, द नेक्स्ट पुढचा पॉईंट असेल
डिस्ट्रीब्युशन बॉक्स. डिस्ट्रीब्युशन बॉक्स तुम्हाला माहीत आहेच. त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन बॉक्स कन्सिस्ट ऑफ फ्यूज, कंट्रोल इक्विपमेंट्स अँड सर्किट ब्रेकर्स. ह्या डिस्ट्रीब्युशन बॉक्समध्ये फ्यूज, कंट्रोल सर्किट्स असणार आहेत आणि सर्किट ब्रेकर्स पण त्यामध्ये इन्स्टॉल केलेले असणार आहेत. ओके. इट इज प्रोव्हाइडेड ऑन LV साईड ऑफ डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. सो डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या लो साईडला, जिकडे व्होल्टेज कमी आहे म्हणजे 440 व्होल्टच्या साईडला हा डिस्ट्रीब्युशन बॉक्स जनरली कनेक्ट केलेला असतो. या डिस्ट्रीब्युशन बॉक्समध्ये फ्यूज, कंट्रोल इक्विपमेंट्स आणि सर्किट ब्रेकर्स इन्स्टॉल केलेले असणार आहे. डायग्राममध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्युशन बॉक्स बघायला मिळेलच. नेक्स्ट रेटिंग. त्यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ इक्विपमेंट्स हॅव्हिंग रेटिंग ऑफ 440 व्होल्ट. सो डिस्ट्रीब्युशन बॉक्समध्ये जे इक्विपमेंट्स आहेत ते इक्विपमेंट जनरली 440 व्होल्ट रेटिंगचे यूज केले जाणार आहे. ओके. तसे टोटल 8 कंपोनंट्स आहेत जे 11 kV पोल माउंटेड सबस्टेशनवरती आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचं फंक्शन काय आहे त्यात आपण बघितलेलं आहे. त्याचं जनरल रेटिंग काय असतं ते पण आता आपण स्टडी केलेलं आहे. ओके. द नेक्स्ट जर आपण पुढचा पॉईंट बघणार आहे तो असणार आहे लेआउट अँड SLD ऑफ पोल माउंटेड सबस्टेशन. सो त्या पोल माउंटेड सबस्टेशनचा लेआउट कसा असणार आहे म्हणजे त्या पोल माउंटेड सबस्टेशनमध्ये सगळ्यात वरती कोणतं असणार आहे, त्यानंतर कोणता कंपोनंट कनेक्ट केलेला आहे, त्यानंतर कोणता कंपोनंट आहे, त्यानंतर कोणता कंपोनंट आहे, असं जे सिक्वेन्स असणार आहे त्याला आपण लेआउट म्हणणार आहे. कोणत्या सिक्वेन्सनी त्या पोल माउंटेड सबस्टेशनवरती इक्विपमेंट्स कनेक्ट केले आणि त्या पोल माउंटेड सबस्टेशनची सिंगल लाईन डायग्राम कशी असणार आहे हे 2 पॉईंट आपण याच्यामध्ये बघणार आहे. ओके. सो पहिल्यांदा आपण लेआउट बघूया. त्या ठिकाणी डायग्राममध्ये तुम्ही बघू शकताय, या ठिकाणी डायग्राममध्ये तुम्ही बघू शकताय इथं 2 डायग्राम्स. ही असणार आहे ॲक्च्युअल इमेज आणि ही त्याची स्केमॅटिक डायग्राम आहे आणि इथे पुढे त्याची सिंगल लाईन डायग्राम दाखवलेली आहे. ओके. सो पहिल्यांदा आपण लेआउट बघूया. लेआउटमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे जे पोल माउंटेड सबस्टेशन असणार आहे, हे पोल माउंटेड सबस्टेशन हे कुठल्या टाईप्स आहे तर ते H पोल माउंटेड सबस्टेशन आहे. कारण त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय हा इथे एक पोल उभा केला आहे, इथे एक पोल उभा केला आहे आणि या 2 पोलला इथं एकमेकांना कनेक्ट केलेलं आहे त्या ठिकाणी मेटॅलिक स्ट्रक्चर वापरून. सो जे स्ट्रक्चर आहे ते H सारखे दिसणार आहे, त्यामुळे H पोल माउंटेड सबस्टेशन असं म्हणणार आहे. ओके. द नेक्स्ट आपल्याला माहिती आहे की सबस्टेशनच्या पोल माउंटेड सबस्टेशनच्या सगळ्यात वरती कोणता कंपोनंट असणार आहे, सगळ्यात वरती जो कंपोनंट असणार आहे तो असणार आहे लाइटनिंग अरेस्टरचा. ओके. सो लाइटनिंग अरेस्टर काय करतोय तर लाइटनिंग अरेस्टर त्या 11 kV सबस्टेशनमध्ये वरती येणारा जे ओव्हर व्होल्टेज असणार आहे किंवा होणारा लाइटनिंग स्ट्रोक असणार आहे तो लाइटनिंग स्ट्रोक ग्राउंडकडे डायव्हर्ट करणार आहे. सो सगळ्यात वरती जो असणार आहे तो लाइटनिंग अरेस्टर असेल. इथं जे वर्टिकल उभे दिसत आहेत ते लाइटनिंग अरेस्टर असणार आहेत. त्या डायग्राममध्ये पण तुम्ही बघू शकता सगळ्यात वरती जे असणार आहेत ते लाइटनिंग अरेस्टर्स असणार आहेत उभे असलेले. ओके. सो इथे तुम्ही लाईनला बघू शकताय सिंगल लाईन डायग्राममध्ये इथं जे दाखवलेलं आहे हा लाइटनिंग अरेस्टर दाखवलेला आहे. ओके. द नेक्स्ट सेकंड कंपोनंट असणार आहे तो असणार आहे इन्सुलेटर. त्या ठिकाणी तुम्ही इन्सुलेटर बघू शकता. हा हे जे हॉरिझॉन्टल आहे तिथं अशी हॉरिझॉन्टल जे कनेक्ट केलेले आहे ते असणार आहे इन्सुलेटर. ओके. सो या ठिकाणी तुम्ही इथं बघू शकता इन्सुलेटर हॉरिझॉन्टल कनेक्ट केले असणार ते असणार आहेत इन्सुलेटर्स. ओके. सो नेक्स्ट त्यानंतर पुढचा कंपोनंट असणार आहे तो असणार आहे आपला AB स्विच किंवा DO जर कनेक्ट केला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला DO पण बघायला मिळणार आहे. ह्या डायग्राममध्ये इथं ड्रॉपआउट फ्यूज दाखवलेली नाही आहे, इथं डायरेक्ट AB स्विच दाखवलेला आहे. सो या ठिकाणी तुम्हाला इथं AB स्विच बघायला मिळेल. ओके. 3 लाईन त्याला आयसोलेटर म्हणलेला आहे तोच आपला AB स्विच असणार आहे. कारण आयसोलेटर जो असणार आहे तो पण हँड ऑपरेटेड स्विच आहे. पण त्या ठिकाणी जाऊन तो आयसोलेटर ओपन किंवा क्लोज करू शकतो. सिमिलरली AB स्विच पण आपण हँड ऑपरेटेड स्विच असणार, तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तो ऑन किंवा ओपन किंवा क्लोज करायचा. सो आयसोलेटर आणि AB स्विच हे दोन्ही एकसारखेच असणार आहे. ओके. सो या ठिकाणी तुम्ही ह्या डायग्राममध्ये पण सिंगल लाईन डायग्राममध्ये आयसोलेटिंग स्विच किंवा AB स्विच बघू शकता. आता ह्या डायग्राममध्ये इथं DO दाखवलेलं नाही आहे, मी तुम्हाला इथं दाखवतो. हां. आता इन्सुलेटर नंतर पुढचा जो पार्ट आलेला आहे तो इथे दिलेला आहे फ्यूज. हे असणार आहे ड्रॉपआउट फ्यूज. सिंगल लाईन डायग्राममध्ये तुम्हाला इथं ड्रॉपआउट फ्यूज बघायला मिळेल. ओके. त्यानंतर आपण बघितला तो आता बघितलेला AB स्विच म्हणजे हा सेक्शन होता AB स्विचचा.
सो त्या डिओच्या खाली इथं ए बी स्विच असेल आणि इथं ही फ्यूजच्या खाली आपण ए बी स्विच दाखवणार आहे. द नेक्स्ट पुढचा मेन कंपोनंट तो असणार आहे ट्रान्सफॉर्मर. सो इथेही तुम्हाला ट्रान्सफॉर्मर बघायला मिळेल. हा आपला इथला ट्रान्सफॉर्मर आहे, हा इथं पण तो ट्रान्सफॉर्मर दाखवलेला आहे. ओके. द नेक्स्ट पुढचा जो असणार आहे तो दाखवलेला आहे ओ सी बी. इथं दिसेल तुम्हाला ऑइल सर्किट ब्रेकर. त्यानंतर इथं सिंगल लाईन डायग्राममध्ये ओ सी बी पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता ही जी स्कीमॅटिक डायग्राम आहे त्याच्यामध्ये इमेज जे दाखवलेले त्याच्यामध्ये आपल्याला ओ सी बी बघायला मिळणार नाही. तो त्या मे बी त्या डी पीच्या पलीकडे असेल ट्रान्सफॉर्मरच्या. आणि त्यानंतर काय असणार आहे, त्यानंतर आपला स्टेप डाऊन केलेला जो सप्लाय असणार आहे 440 व्होल्टचा तो पुढे पाठवला जाणार. सो इकडे बघायला मिळेल आपल्याला ट्रान्सफॉर्मरपासून बाहेर जे येत आहेत ते 440 व्होल्ट्सच्या लाईन्स असणार आहेत किंवा 400 व्होल्टच्या त्या ठिकाणी लाईन्स असणार आहेत. ओके. सो असेल पोल माउंटेड सबस्टेशनचा लेआउट. ओके. सो मी तुम्हाला तो आणखीला सांगतो. पोल माउंटेड सबस्टेशन जे असणार आहे ते जनरली एच पोल टाईप असणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात वरती जो कंपोनंट असणार आहे तो असणार आहे लाईटनिंग अरेस्टर. त्याच्यानंतर त्याच्या खाली असणार आहे तो असणार आहे इन्सुलेटर. त्याच्या खाली नंतर असणार आहे डीओ ड्रॉपआउट फ्यूज. त्या नेक्स्ट त्याच्या खाली असणार आहे तो असणार आहे ए बी स्विच किंवा त्याला आयसोलेटर असं म्हणणार आहेत. नेक्स्ट त्याच्यानंतर असणार आहे ट्रान्सफॉर्मर आणि त्याच्यानंतर खाली असणार आहे ऑइल सर्किट ब्रेकर. ओके. आणि त्याच्यानंतर पुढे तुमची ती 440 व्होल्ट्सची लाईन असणार आहे. सो अशा प्रकारे तो सिंगल लाईन तो जो पोल माउंटेड सबस्टेशन आहे त्याचा लेआउट असणार आहे. ओके. द नेक्स्ट त्याची सिंगल लाईन डायग्राम पण आपण बघितली. सिंगल लाईन डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता हे असणार आहे येणारी इनकमिंग 11 kV लाईन. त्या लाईनला एल ए कनेक्ट केलं जाणार आहे. त्यानंतर पुढं ड्रॉपआउट फ्यूज कनेक्ट केलं जाणार आहे. त्यानंतर आयसोलेटिंग स्विच म्हणजे ए बी स्विच असेल. नंतर ट्रान्सफॉर्मर असेल आणि नंतर ऑइल सर्किट ब्रेकर असणार किंवा सर्किट ब्रेकर असणार आहे. सो ही पूर्ण डायग्राम जी आहे ती एका सिंगल लाईनमध्ये दाखवलेली आहे. त्यामुळे त्याला आपण पोल माउंटेड सबस्टेशनची सिंगल लाईन डायग्राम असं म्हणणार आहे. ओके. द नेक्स्ट आपण त्या लेआउट किंवा सिंगल लाईन डायग्रामचं थोडक्यात डिस्क्रिप्शन बघूया किंवा इन्फॉर्मेशन बघूया. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट द ट्रान्सफॉर्मर अँड अदर इक्विपमेंट्स आर माउंटेड ऑन एच टाईप पोल. म्हणजे याच्यामध्ये जनरली एच टाईप पोलवरतीच ते पोल माउंटेड सबस्टेशन इन्स्टॉल केलं जाणार आहे. नेक्स्ट द 11 kV लाईन इज कनेक्टेड टू ट्रान्सफॉर्मर थ्रू लाइटनिंग अरेस्टर गँग ऑपरेटेड आयसोलेटर दॅट इज ए बी स्विच ड्रॉपआउट फ्यूज अँड ट्रान्सफॉर्मर बुशिंग. ओके. सो 11 kV लाईन जे असणार आहे ते ट्रान्सफॉर्मरला कनेक्ट केलं जाणार आहे. पण ट्रान्सफॉर्मरला कनेक्ट करायच्या अगोदर त्या 11 kV ती जी 11 kV लाईन असणार आहे ती आयसोलेटर नंतर इन्सुलेटर ए बी स्विच ड्रॉपआउट फ्यूज आणि नंतर ती परत ट्रान्सफॉर्मरला कनेक्ट केले जाणार आहे. सो हे 4 इक्विपमेंट्स 11 kV लाईन आणि ट्रान्सफॉर्मरच्या मध्ये कनेक्ट केले जाणार आहेत. नेक्स्ट द लाइटनिंग अरेस्टर आर इन्स्टॉल्ड ऑन एच व्ही साइड टू प्रोटेक्ट द सबस्टेशन फ्रॉम लाइटनिंग स्ट्रोक. ओके. सो लाइटनिंग अरेस्टर जो असणार आहे तो नेहमी ट्रान्सफॉर्मरच्या हाय व्होल्टेज साईडला म्हणजे 11 kV साईडला कनेक्ट केला जाणार आहे. तो काय करेल तर ट्रान्सफॉर्मरचं लाइटनिंग स्ट्रोकपासून प्रोटेक्शन करणार आहे. नेक्स्ट द ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन द व्होल्टेज टू 440 व्होल्ट 3 फेज 4 वायर सिस्टीम. तो जो ट्रान्सफॉर्मर असणार ट्रान्सफॉर्मर काय करतोय 11 kVचं 440 व्होल्टमध्ये कन्वर्जन करतोय. पण 440 kV मध्ये त्यामध्ये 3 फेज 4 वायर सिस्टीममध्ये तो सप्लाय असणार तो पुढे डिस्ट्रीब्यूट केला जाणार आहे. ओके. मग त्यामध्ये चौथी वायर जी असणार ती न्यूट्रलची वायर असणार ती ॲड होणार आहे. द नेक्स्ट द व्होल्टेज बिटवीन लाईन टू लाईन इज 440 व्होल्ट वेअर ॲज व्होल्टेज बिटवीन लाईन अँड न्यूट्रल इज 230 व्होल्ट. ओके. आपल्याला माहिती आहे दोन लाईनमधलं व्होल्टेज आपण मेजर केलं लाईन टू लाईन व्होल्टेज तर ते तुम्हाला 440 व्होल्ट्स मिळेल आणि 1 लाईन आणि 1 न्यूट्रलमधला जर सप्लाय तुम्ही मेजर केला तर तो 230 व्होल्ट्स असणार आहे. नेक्स्ट द ऑइल सर्किट ब्रेकर इज इन्स्टॉल्ड ऑन एल व्ही साईड टू आयसोलेट द लाईन फ्रॉम द कन्झ्युमर साईड फॉल्ट. आणि त्या ट्रान्सफॉर्मरच्या लो व्होल्टेज साईडला म्हणजे सेकंडरी साईडला म्हणजे 440 व्होल्टच्या साईडला ऑइल सर्किट ब्रेकर कनेक्ट केला असणार आहे. तो ऑइल सर्किट ब्रेकर कशासाठी कनेक्ट केलेला आहे जर कन्झ्युमरच्या साईडला फॉल्ट आला तर तो फॉल्ट ट्रान्सफॉर्मरला अफेक्ट करू नये म्हणून त्या ठिकाणी सर्किट ब्रेकरमध्ये कनेक्ट केला असणार आहे. म्हणजे एखाद्या कन्झ्युमरच्या घरामध्ये फॉल्ट आला तर तो जो ऑइल सर्किट ब्रेकर आहे तो सर्किट ब्रेकर ऑटोमॅटिकली ओपन होईल आणि ट्रान्सफॉर्मरकडे तो फॉल्ट जो असणार आहे तो पुढं
फॉरवर्ड केला जाणार नाही किंवा ट्रान्सफॉर्मरवरती त्या फॉल्टचा कुठलाही इफेक्ट होणार नाही. ओके, सो ऑइल सर्किट ब्रेकर हा कन्झ्युमर साईड फॉल्टपासून ट्रान्सफॉर्मरचं प्रोटेक्शन करणार आहे. ओके, सो असणार आहे आपला पोल माउंटेड सबस्टेशनचा लेआउट आणि त्याची सिंगल लाईन डायग्रॅम. ओके, सो इथं आपला सेकंड पॉईंट आहे म्हणजे 11 kV पोल माउंटेड सबस्टेशन जे आहे त्यामध्ये कोणकोणते कंपोनंट्स आहेत, त्या कंपोनंटचं फंक्शन काय आहे आणि त्या कंपोनंटचं रेटिंग काय आहे हा पॉईंट आपण बघितला. आणि त्यानंतर आपण त्या पोल माउंटेड सबस्टेशनचा लेआउट म्हणजे त्या पोल माउंटेड सबस्टेशनमध्ये कोणत्या सिक्वेन्समध्ये इक्विपमेंट्स कनेक्ट केलेले आहेत आणि त्या पोल माउंटेड सबस्टेशनची सिंगल लाईन डायग्राम काय आहे हे 2 पॉईंट आपण त्याच्यामध्ये स्टडी केलेले आहेत. ओके, जर तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स कमेंट बॉक्समध्ये ॲड करा, तुमचे डाऊट मी क्लिअर करतो. आणि अटेंडन्ससाठीही तुम्हाला तुमचा रोल नंबर जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे पूर्ण लेक्चर बघून झाल्यानंतर. ओके, थँक्यू. आता राहिलेले जे पॉईंट्स आहेत आपले राहिलेले पॉईंट्स जे असणार आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला कवर करूया.